आता आपण पुढचा घटक घेणार आहोत, काळ. वाक्यातील क्रियापदावरून क्रिया कधी घडत आहे किंवा घडलेली आहे, घडत आहे, घडलेली आहे किंवा घडणार आहे, हे जेव्हा लक्षात येते त्याला व्याकरणामध्ये काळ म्हणतात. आता काळाचे प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता काळाचे प्रकार ध्यानात घ्यायचे जर म्हणलं तर काल, आज आणि उद्या हे मात्र ध्यानात ठेवायचे. काल, आज आणि उद्या. काल घडून गेला भूतकाळ, आज घडत आहे वर्तमान काळ आणि उद्या घडणार आहे भविष्यकाळ. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. आज काम केलं तर भविष्यकाळ आपल्या हातात आहे असं सगळेच जण म्हणतात. वर्तमान काळामध्ये खूप कष्ट केले तर भविष्यकाळ सुखात जातो असे पण म्हणतात. आणि भूतकाळाची जाणीव ठेवून वर्तमान काळात कष्ट करावे आणि भविष्यकाळाचा आनंद घ्यावा असे सुद्धा वयस्कर माणसांच्या तोंडून भरपूर ऐकू आले. आणि त्याप्रमाणे जर आपणही काम केलं तर आपलाही भविष्यकाळ उज्ज्वलच राहणार आहे. तर मित्रांनो, मुलांनो, बघा आता पहिला आहे वर्तमान काळ. वर्तमान काळ क्रिया घडत आहे, चालू आहे. आज आपण आता अभ्यास करत आहोत, आता आपलं लेक्चर चालू आहे, ही सगळं घडतंय म्हणजे वर्तमान काळ. रमेश आंबा खातो, प्रिया खेळ खेळते, हे सगळं आहे वर्तमान काळात. भूतकाळ, भूतकाळ म्हणजे क्रिया घडलेली आहे, घडून गेलेली आहे. काल, परवा, अगदी 2 तासापूर्वी सुद्धा घडून गेलेली क्रिया भूतकाळ. रमेशने अभ्यास केला, अभ्यास करून झाला, अभ्यास केला, भूतकाळात गेलेले. प्रियाने आंबा खाल्ला, तो सुद्धा आंबा खाऊन झालेला आहे. एवढंच नाही तर इथून मागचा सगळा इतिहास हा सगळा भूतकाळ जमा झालेला आहे. आणि ते सगळं पहा, त्याला भूतकाळ म्हणतात. आणि पुढचा आहे भविष्यकाळ. भविष्यकाळामध्ये मात्र क्रिया घडणार आहे. आता आपण अभ्यास करतो आहोत, भविष्यकाळामध्ये बघा पुढं परीक्षा देणार आहोत आणि त्या परीक्षेचा रिझल्ट लगेच पुढचं भविष्यकाळातच येणार आहे. उद्या सकाळी मी गावाला जाईन, उद्याचा काळ आहे भविष्यकाळ. मी आंबा खाईल, मग उद्या खाईल, परवा खाईल, हे भविष्यकाळात खाईल. मी आंबा खाईल, हे भविष्यकाळ. मग बघा, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ ही 3 काळाचे प्रकार आहेत. मग आता बघा, खालील चित्र वाचा आणि क्रियापदांकडे लक्षपूर्वक पहा. वाटल्यास तर तुम्ही प्रत्येक पेजची स्क्रीनशॉट काढून घेत चला आणि अशा टाईपचे उदाहरणं तुम्ही वहीवर लिहून शिक्षकांना दाखवा. सचिन चित्र काढतो म्हणजे त्याची काढण्याची क्रिया पूर्ण झालेली नाही, काढीत राहिलाय, काढतोय, हे वर्तमान काळ आहे. सचिनने चित्र काढले म्हणजे पूर्ण काढून झाले, भूतकाळ आहे. आणि सचिन चित्र काढील हे भविष्यकाळ. मग वरील 3ही वाक्यामध्ये काढण्याची क्रिया आहे, क्रियापदावरून ती क्रिया कोणत्या वेळी घडली हे समजते. त्याच्यावरूनच आपल्याला काळ कोणता हे सांगता येते आणि काळ कोणता हे आपल्याला समजते. मग काळ कशावरून ओळखायचा तर काळ क्रियापदावरून ओळखायचा. सचिन चित्र काढतो या शब्दावरून, या क्रियापदावरून आपण वर्तमान काळ ठरवला. सचिनने चित्र काढले म्हणजे भूतकाळ झाला आणि काढील भविष्यकाळ. हे सगळं आपण कशावरून ओळखलं, क्रियापदावरून. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, काळ कोणत्या शब्दावरून ओळखला जातो. मग काळ कोणत्या शब्दावरून ओळखता येतो, क्रियापदावरून. आता बघा, वर्तमान काळाचे काही एक परिच्छेद दिलेला आहे मी, तो परिच्छेद फक्त बारकाईने बघा, वाचा. रोज सकाळी फुलवाला मुलगा फुले घेऊन येतो. दररोज सांगितल्याप्रमाणे सर्वांना फुले देऊन जातो. काहींना हार देतो, सर्वांशी सुप्रभात बोलून आपल्या पुढील कामांना सुरुवात करतो. आता ही दररोज घडणारी घटना आहे. आपण अभ्यास करतो हा वर्तमान काळच आहे. पण ही दररोज घडणारी घटना जी असते तर ते सुद्धा आपल्याला वर्तमान काळीच ठेवायला पाहिजे. कारण दररोज सकाळी फुलवाला मुलगा घेऊन येतो फुलं, दररोज देतो, हार घेऊन, काहींना हार देतो, का सर्वांशी सुप्रभात बोलतो, आपल्या पुढील कामाला सुरुवात करतो. मग बघा, ही अधोरेखित केलेले शब्द आहेत.
येतो, जातो, देतो, करतो, ही क्रियापद पहा. मुलगा सकाळी काय करतो हे समजते. क्रियापदावरून क्रिया नेहमी होते व आताही होते हे जाणवते. ज्या क्रिया सातत्याने केल्या जातात त्यांची क्रियापदे वर्तमान काळी असतात. तसेच जे सत्य बदलत नाही ते दाखवताना वर्तमान काळी क्रियापदी असतात. मग सूर्य पूर्वेला उगवतो, उगवतो. सूर्य पश्चिमेला मावळतो, हे वर्तमान काळासाठी आहे. पुढचा आहे भूतकाळ. कोणतीही क्रिया पूर्ण झालेली आहे किंवा पूर्वीच्या काळातील आहे हे दाखवताना आपण भूतकाळी क्रियापद वापरतो. पूर्वीच्या काळातील कोणत्याही काळातील असेल तर ते भूतकाळ जमात झालेले आहे. समजा शिवाजी महाराजांची इतिहास पाहिला भूतकाळाची. आता मागच्या वर्षीचा स्कॉलरशिप रिझल्ट पाहिला भूतकाळाची. मागच्या वर्षी तुम्ही चौथीत होता, हाय भूतकाळाची. मी आनंदाने उड्या मारल्या, मी अभ्यास केला, हे भूतकाळात आहे. आणि मग त्याच्या पुढचं बघा भविष्यकाळ. इथं भविष्यकाळासाठी सुद्धा एक परिच्छेद तयार केलेला आहे. तर आपण आता अभ्यास करतोय, आताचा अभ्यास हा भविष्य काळासाठी किती पूरक आहे हे पण त्याच्यामध्ये पहा. पुढच्या आठवड्यात शाळा सुरू होईल. आता शाळा तशी उद्या सुरू. मी खूप अभ्यास करेल, हे सर्व मुलांच्या दृष्टीने परिचय तयार केलेला आहे. पहा, शाळेतील सर्व मित्रांना भेटेल, आम्ही मनसोक्त अभ्यास करू, नवनवीन प्रश्नांचा अभ्यास करू आणि पेपरमध्ये सर्वात जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करू. हे सगळं भविष्य काळासाठी आहे. शाळा सुरू होईल, होईल म्हणजे ते पुढच्या आठवड्यात होईल, उद्या होईल. मी खूप अभ्यास करेल, शाळेतील सर्व मित्रांना भेटेल, मनसोक्त अभ्यास करू, प्रश्नांचा सराव करू, पेपरमध्ये जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करू. हे सर्व मुलांच्या डोक्यामध्ये फिट असतं आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने खूप करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे भविष्यकाळ अशा काही गोष्टी प्रत्येकाच्या डोक्यात असायलाच पाहिजे का. पण ज्या घटना भविष्यात घडणार आहेत त्या दर्शवताना आपण काय करतो, भविष्यकाळी क्रियापदे वापरतो. आता त्याच्यानंतर बघा नाम किंवा सर्वनाम. आता नाम, नामाऐवजी येणार शब्द सर्वनाम. मग त्याचं वर्तमान काळामध्ये क्रियापद कोणतं होतंय, भूतकाळात क्रियापद कोणतं होतंय आणि भविष्यकाळात क्रियापद कोणतं होतंय. आता राणी, राणी वर्तमान काळात हसते, राणी हसते, हसू राहिलेली. भूतकाळ राणी हसली. भविष्यकाळ काय येईल त्याचा, राणी हसेल. राम हसतो, लिंगानुसार सुद्धा क्रियापदावर फरक पडत आहे, हे बघा. आणि मग राम हसला आणि भविष्य काळात आहे राम हसेल. आता इथे सर्वनाम घेतलेले पहा. मी हसतो, दोन का लिहिले, कारण मी मध्ये मुलगा येतो, मुलगी येते, पुरुष पुल्लिंगी येतं, स्त्रीलिंगी येतं. मी हसतो, मी हसते, मी हसलो, मी हसले. आणि भविष्य काळामध्ये मात्र मी हसेन. आता त्याच्या खाली आहे तू, तू हसतोस, तू हसलास आणि तू हसशील. मग हे क्रियापदांचा अभ्यास आपल्याला खूप करायचा आहे. त्याच्या खाली नंतर आहे तुम्ही. तुम्ही म्हणजे तिथं अनेक वचने आलेले आहेत. तुम्ही हसता, हसलात आणि हसाल. त्या हसतात, त्या हसल्या आणि त्या हसतील. मग क्रियापदाचा अशा प्रकारे फरक पडत आहे. तर तुम्ही क्रियापदावरून काळाचं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. सुनीलने परीक्षा, टिंब टिंब. मग सुनीलने परीक्षा, आता याच्यामध्ये आपल्याला क्रियापद निवडायचे. हे वाक्य भूतकाळी होण्यासाठी योग्य पर्याय शोधा. आता तिने काल आपलं ठरल्याप्रमाणे पर्याय सगळे लिहायचे. सुनीलने शब्द लिहिलेला आहे तिथं आणि भूतकाळी सांगितले. सुनीलने परीक्षा, सुनीलने परीक्षा. मग सुनीलने परीक्षा देणार, देत आहे. आणि त्याच्यानंतर आहे देईल आणि दिली.
हे चारही पर्याय लिहिलेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये, तुमचे सरळ सरळ आहेत, तर त्याप्रमाणे कच्चं काम करायचं आहे. आता हा आपल्याला काय करायचं, हे वाक्य भूतकाळी करायचे. भूतकाळी होण्यासाठी योग्य पर्याय शोधा. सुनीलने परीक्षा देणार. सुनीलने परीक्षा देणार की नाही, देणार हे भविष्यकाळी आहे, नाही होऊ शकत. देत आहे, मग इथं फक्त सुनील परीक्षा इथं जर असतं तर योग्य असतं. हा ने शब्दावरून हे सुद्धा वाक्य शब्द बरोबर नाही. सुनील सुनील परीक्षा, मग ते सुद्धा देईल बरोबर आलं असतं. पण सुनीलने परीक्षा दिली. आपला पर्याय इथं कच्च्या कामामध्ये फिट झाला. कच्च्या कामामध्ये ज्यावेळेस फिट झाला त्याच वेळेस आपल्याला तो नंबर उत्तरपत्रिकेत लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक उत्तर क्रमांक बरोबर पाहून त्याच नंबर पुढे तोच क्रमांक लिहिण्याची काळजी घ्यायची, अन्यथा उत्तर बरोबर काढून सुद्धा मार्क जाऊ शकतात. आता प्रश्न दुसरा आहे, खालील पर्यायामधून वर्तमान काळी पर्याय शोधा. आहे, जाईल, येईल आणि बसला. आपण आताच त्या याच्यामध्ये नाम सर्वनाम आणि सर्व काही वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळामध्ये क्रियापद पाहिले. आहे, जाईल, येईल आणि बसला. मग आता बघा, आहे वर्तमान काळीच आहे, जाईल भविष्यकाळी, येईल भविष्यकाळी आणि बसला भूतकाळ. तिथं कच्च्या कामात आपले शाळेचे सराव जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत त्या परीक्षेमध्ये त्या प्रश्नपत्रिकेवर डायरेक्ट लिहून काढायचे. आहे वर्तमान काळ, जाईल भविष्यकाळ, येईल भविष्यकाळ, बसला भूतकाळ. असं लिहिल्यानंतर वर्तमान काळात पर्याय बरोबर लागतो आणि आपले मार्क बरोबर मिळून जातात. मंदारने आपले शिक्षण पूर्ण केले, काळ ओळखा. शिक्षण पूर्ण केले, पूर्ण झाले त्याचे शिक्षण, म्हणजे वर्तमान काळात नाहीये. वर्तमान काळात वाक्य कसं आलं असतं, मंदार आपले शिक्षण घेत आहे किंवा मंदार आपले शिक्षण पूर्ण करत आहे, हे आलेलं आहे भूतकाळात. आणि भविष्य काळाचं वाक्य कसं येईल, मंदारने आपले शिक्षण पूर्ण केले. भविष्यकाळ पूर्ण केले असेल का, नाही, मंदार आपले शिक्षण पूर्ण करेल, हे भविष्य काळात येणार. मग आता पुढील पहा, प्रश्न चौथा आहे, वाक्याचा काळ ओळखा. आपण चमचमणाऱ्या चांदण्याची शोभा पाहायला जाऊ. आपण चमचमणाऱ्या चंद्र चांदण्याची शोभा पाहायला जाऊ. आता जाऊ या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येते हा काळ कोणता आहे. जाऊ, करू, घेऊ, पाहू हे सगळे भविष्यकाळी आहेत. म्हणून मग भविष्यकाळी क्रियापदाला इथं आपण काय करायचे, भविष्यकाळाला आपण काय करायचे, टिक करून घ्यायची आणि मग पुढे चालायचे. बघा आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा आहे, प्रत्येक प्रश्नात दिलेल्या काळाचे योग्य क्रियापद असणारा पर्याय रंगवा. योग्य क्रियापद, मग अगोदर दिलेलं आहे भूतकाळ. भूतकाळ उठतो, उठला, उठेल, उठत असतो. मग आता उठतो, उठला, भूतकाळ म्हणजे आपल्याला डोक्यामध्ये एवढंच फिट धरायचं का क्रिया होऊन गेलेली आहे, मग त्याची उठण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, तो उठला. वर्तमान काळ, वर्तमान काळ सुद्धा जिंकते, जिंकले, जिंकू आणि जिंकेल. जिंकते, जिंकले भूतकाळ, जिंकू भविष्यकाळ आणि जिंकेन सुद्धा भविष्यकाळ. कोणती पण परीक्षा असन, कोणती स्पर्धा असन, मी ती जिंकेन आणि आपण सर्वजण जिंकू. आता पुढचा आहे भविष्यकाळ. सुटला, सुटत आहे, सुटेल आणि सुटला होता. सुटला, सुटला म्हणजे सुटून गेलेला आहे, ते भूतकाळ. सुटत आहे, सुटण्याची क्रिया अजून चालू आहे, ते वर्तमान काळ. सुटेल भविष्यकाळ, सुटला होता, सुटला आणि सुटला होता हे भूतकाळामध्येच येणार. मग इथं काय येणार आहे, भविष्यकाळ. मी यश मिळवणार या वाक्याचा काळ कोणता, मी यश मिळवणार. मग मी यश मिळवणार वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, साधा काळ. मी यश मिळवणार. आता वर्तमान काळात काय येणार आहे, मी यश मिळवतो, किंवा भूतकाळात काय येणार आहे, मी यश मिळवले. आणि मग त्याच काय येणार भविष्य काळामध्ये,
मी यश मिळवणार. कोणती स्पर्धा असो, काही असो, मी यश मिळवणार. मग ह्याचा काळ कोणता आला? ते होणार असतं. मग ते भविष्य काळामध्ये त्याचा उल्लेख येतो. म्हणून काय करायचं आपल्याला? तो पर्यायाबरोबर भविष्य काळाचा लिहायचा आहे. आता गटात न बसणारा पर्याय शोधा. खाते, होते, राहते आणि जाते. खाते. खाते म्हणजे हा वर्तमान काळ आलेला आहे. खाते, होते, राहते आणि जाते. राहते आणि जाते. इथं सुद्धा आपल्याला काय करायचंय? प्रत्येकाने चारही पर्यायांचं स्पष्टीकरण करायचे. खाते, खाऊ राहिल्याची क्रिया आहे. राहते, सध्या राहते. जाते, अजून गेलेली नाही. जाणारे नाही, जाते. होते, होते मात्र काय आपल्याला? भूतकाळी क्रियापद आहे. आणि भूतकाळानुसार बरोबर गटात न बसणारा पर्याय तिथं येऊ शकतो. आता बघा पुढे आहे, गटात न बसणारा शब्द लिहा. आता गटात न बसणारा शब्द लिहा. याच्यामध्ये सुद्धा बघा, जाई, येई, आला, बोलेल. जाई, तो जात होता, तर तिथे जाई. परवा दिवशी समजा फुलवाला फुले घेऊन जाई, परवा दिवशी गेला. येई, बोलेल आणि आला. या सगळ्यामध्ये गटात न बसणारा आला, आता आला. प्रश्न 9 आहे, शब्दाच्या कोणत्या जातीवरून काळ ओळखतात? आता आपण मगाशी पूर्ण ते कप्पा वाचलेला आहे बा, त्या पूर्ण कप्प्यामध्ये आपल्याला क्रियापद होते. नामावरून काळ ओळखायचा नाही. कोणत्या याच्यावरून? शब्दाच्या कोणत्या जातीवरून? क्रियापद. नाम नाही, सर्वनाम नाही, विशेषण नाही, क्रियापद. तर क्रियापदावरून जातीचा काळ ओळखता. म्हणजे आता अभ्यास करतो, केला, करेल. यश मिळवतो, मिळवले, मिळवणार. अजून सुद्धा भरपूर काही गोष्टी आहेत. चित्र समजा रामू चित्र काढतो, काढले आणि काढील. आता प्रश्न 10वा आहे पुढचा बघा. खालील वाक्य वर्तमान काळी करण्यासाठी अचूक पर्याय निवडा. अचूक पर्याय निवडा सांगितले. आता इथे सुद्धा मग सुनीलने परीक्षा तशाच प्रकारचा आहे. काजल सुंदर गायन करते. काजल सुंदर गायन करते. काजल सुंदर गायन करील. काजल सुंदर गायन करत होती. आणि काजल सुंदर गायन करणार. काजल सुंदर गायन करते. मग आता याच्यामध्ये बघा, काजल सुंदर गायन करील असं येणार नाही. काजल सुंदर गायन करीत होती. काजल सुंदर गायन करणार. काजल सुंदर गायन करते. आता सध्या करते. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? वर्तमान काळी करण्यासाठी. आता हे सगळेच पर्याय त्यात बसतात. काजल सुंदर गायन करील. करील, पण ते काळ कोणता आलाय? भविष्य काळ. काजल सुंदर गायन करत होती. करत होती, भूतकाळ. काजल सुंदर गायन करणार, भविष्य काळ. पण तिथं काय आलेला प्रश्न आपल्याला? वर्तमान काळी करण्यासाठी अचूक पर्याय निवडा. मग काजल सुंदर गायन करते. आता त्याच्यानंतर बघा, आपण काळ्या घटकामध्ये काळ हा क्रियापदावरून काळ ओळखला जातो. कोणत्याही प्रश्नात काळ ओळखण्याची जर पद्धत असेल तर ती क्रियापद, आणि या क्रियापदावरून आपण काळ ओळखतो. आता आपण विरामचिन्हे पाहू. विरामचिन्हे पाहण्याच्या अगोदर एक सांगते. एका विरामचिन्ह आपण कुठेही बी जाताना, येताना, कोणतेही काम करताना, या सगळ्या गोष्टी स्वीकारताना कुठे ना कुठे थोडासा विराम घेत असतो. खूप मोठा डोंगर जरी चढवायचं म्हणलं तरी पायऱ्यांवर थोडं थोडं बसत जातो. थोडं बसतो, मग एक नाश्त्याला थांबतो, म्हणजे ते थोडं थांबतो. त्याच्यानंतर पुढे जातो, एकमेकात गप्पा मारतो. गप्पा मारल्या आणि गप्पा मारल्यानंतर त्या वेळेस गप्पा मारल्यानंतर त्या वेळेस कोण काय बोललं, कोणी काय म्हटलं, कोणी आश्चर्यचकित भावना व्यक्त केल्या,
किंवा कोणी रागवलं किंवा कोणी काय केलं, ह्या सगळ्यांचा मिलाप म्हणजे विरामचिन्ह. आता विरामचिन्ह असतील तरच वाक्यात वाचताना, लिहिताना किंवा सगळ्या काही गोष्टी करताना विरामचिन्ह असतीलच तरच मजा येते. आता एकच वाक्य सांगते अगोदर. मी चोरी हे दिसतंय ना, मी चोरी करणार नाही असं एका चोराने लिहून दिलेलं होतं. खूप अट्टल चोर होता. मी चोरी करणार नाही आणि त्याच्या पुढे होतं केल्यास शिक्षा द्यावी. केल्यास शिक्षा द्यावी. असं एक अट्टल चोर होता आणि अट्टल चोराने काय केलं, खूप चोरी करत होता आणि त्याला पूर्ण ट्रॅप लावून सर्वांनी पकडलं. त्यांना यश आलं आणि मग त्याच्याकडून आता काहीतरी लिहून घ्यायचं. लिहून घेतल्यानंतर त्याला थोडंसं एक माफी असते सुरुवातीला, ती माफी देऊन नंतरच्या याच्यामध्ये पाहू अशा हिशोबाने त्यानं सोडलं. परंतु एक वाक्य लिहून घेतलं म्हणजे पुढच्या वेळेस त्याला जबर अशी मोठी शिक्षा करण्यात येईल. मग त्याला सांगितलं मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा द्यावी असं तू लिहून दे, खाली सही करून दे. त्यांनी खूप केली पण खूप हुशार होता. तर त्याने मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा द्यावी. आता इथं विरामचिन्ह कुठे यायला पाहिजे होतं, इथं पूर्णविराम पहा. हे 2 वाक्य आहेत. पूर्णविराम नाही जवळ पाहिजे होतं. पण त्यांनी करणार जवळ पूर्ण टिंब दिलेला आहे किंवा स्वल्पविराम दिलेला आहे. पूर्णविराम स्वल्पविराम थोडासा करणार जवळ आणि तसंच ते पेपर सबमिट केलेला होता. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो राजरोस चोऱ्या करायला लागलेला होता आणि हे थोडंसं लक्षात आलं नाही. ही एक गोष्ट आहे, काल्पनिक आहे. लक्षात नाही आलं आणि मग नंतर पुन्हा त्याला चोरी करताना पकडलं आणि पकडल्यानंतर तो कागद काढला आणि आता तुला आम्ही पाहिजे ती शिक्षा देणार असं त्या प्रमुखाने सांगितलं. आणि मग तो कागद द्या म्हणे. कागद घेतला आणि मग त्यानं सांगितलं का इथं काय लिहिलंय पहा, मी चोरी करणार आणि नाही केल्यास शिक्षा द्यावी. मग असं जर असेल पूर्णविरामामुळं किंवा विरामचिन्हामुळं एवढा मोठा घोटाळा होतो. ही एक कथा काल्पनिक आहे, वास्तविक नाही. हा एवढा मोठा घोटाळा होतो तर आपण विरामचिन्ह द्यायला कुठं विसरायचं नाही. विरामचिन्हांचा अभ्यास आपल्याला खूप काळजीनं करायचा आहे. तर बघा, विरामचिन्ह वाक्यामध्ये विरामचिन्हांची गरज का आहे? का आहे म्हणजे ते प्रश्न विचारला पहा. कोणत्याही भाषेत विरामचिन्हांचा वापर महत्वाचा असतो. प्रत्येक वाक्यात येणारे विरामचिन्ह नेमके कोठे वापरावे याबाबत माहिती आपण आज पाहणार आहोत. वाक्य अनेक शब्दांचे बनलेले असते. वाक्य वाचताना त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो. वाक्य खूप मोठे असते. त्याच्यात जितके मोठे वाक्य असतं तितका मोठा अर्थ लपलेला असतो. अशा वेळी ते वाक्य एका दमात वाचणे शक्य होत नाही. पूर्ण वाक्य जर वाचलं, आता हे सुद्धा पूर्ण वाक्य वाचायला एका दमात शक्य होत नाही. म्हणून ते वाक्य वाचताना आपल्याला काही ठिकाणी थांबावं लागतं. त्यालाच द्यावयाचे विराम म्हणतात किंवा विरामचिन्ह म्हणतात. प्रत्येक वाक्यामध्ये द्यावयाचे ते विरामचिन्ह आहेत. मग प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळे विरामचिन्ह येणार. प्रश्न विचारले असल्यास प्रश्नचिन्ह, थांबलेले असल्यास पूर्णविराम, थोडेसे थांबलेले असल्यास स्वल्पविराम, तोंडचे उद्गार असल्याने एकेरी अवतरण चिन्ह, तोंडचे उद्गार नसले समजा एकेरी दुहेरी अवतरण चिन्ह, तोंडचे उद्गार नसल्यास आणि एक महत्वाचा घटक असल्यास समजा एखादं वाक्य आहे तर त्या वाक्याला एकेरी अवतरण चिन्ह येईल. भावना भावना व्यक्त केल्या उद्गार चिन्ह येईल. मग अशाच काही यांचा आपण अभ्यास आता आपण करणार आहोत. विरामचिन्ह जर वाक्यात नसेल तर वाक्य कुठे संपले, कुठे सुरू झाले, त्याचा अर्थ काय होता याचा अंदाज लावणे कठीण आहे. अगदी ह्याचप्रमाणे त्याचा अंदाज लावता येणार नाही. आता आपण सुद्धा म्हणू तर मी अभ्यास करणार, नाही केल्यास शिक्षा द्यावी. हे आपण करू शकतो. पण मी अभ्यास करणार नाही, नाहीच्या पुढे आपण पूर्णविराम देऊ शकत नाही. आता बघा, पहिला आहे पूर्णविराम. वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यावर पूर्णविराम देतात. कोणतंही वाक्य, अक्षय गावाला गेला, समजा रामने आंबा खाल्ला,
कोणतंही वाक्य, वाक्य पूर्ण झालं, वाक्याचा अर्थ पूर्ण झाला की पूर्णविराम द्यायचा. नंतर स्वल्पविराम आहे. एकाच जातीचे शब्द असल्यावर आणि वेगवेगळे किंवा वेगवेगळे नावं असल्यावर स्वल्पविराम देतात. मग फुलांची नावं असतील, फळांची नावं असतील, गावांची नावं, मुलांची नावं, कोणतीही नावं असतील. आता इथं काय मी वाक्य दिले पहा, मामीने केळी, सफरचंद, द्राक्ष, टरबूज आणले. मामीने केळी म्हणजे इथं काय आलेले आहे, फळं आलेले आहेत. मामीने केळी, केळीचे स्वल्पविराम आलाय कारण त्याच्या पुढे काय आहे, सफरचंद आहे, सफरचंदच्या पुढे द्राक्ष आहेत, द्राक्ष आहेत, मग इथं सुद्धा स्वल्पविराम आलेला आहे. आणि द्राक्षाच्या पुढे टरबूज आहे, तिथं सुद्धा स्वल्पविराम येणार आहे. टरबूज आणले. पण टरबूजच्या पुढं एकही फळाचं नाव नाही, त्याच्यामुळे त्याच्या पुढं काय स्वल्पविराम येणार नाही. इथं 2 फळांच्या मध्ये स्वल्पविराम येणार, 2 फळांच्या मध्ये स्वल्पविराम येणार, आणि इथं सुद्धा त्याच्यानंतर फळाचं नाव नसल्यामुळे तिथं स्वल्पविराम येणार नाही. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा असतात. आता संबोधन देताना सुद्धा स्वल्पविराम आहे. आई मी गावाला जातो. आई, आई म्हटल्यानंतर थोडस होत नाही, थोडा विराम घेतला जातो, तिथं स्वल्पविराम. आई मी गावाला जातो. गांधीजी म्हणाले चले जाओ. आता तिथं सुद्धा स्वल्पविराम आहे. ते तोंडचे वाक्य जर असेल तर सुद्धा स्वल्पविराम दिला जातो. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे उद्गार असतील किंवा प्रत्यक्ष हे असतील पहा नाव, तर स्वल्पविराम देतात. पुढचा आहे आता अर्धविराम. ज्यावेळी उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केला जातो त्या अगोदर अर्धविराम देतात. आता अर्धविरामचं खूनच आहे, वरती टिंब आणि खाली स्वल्पविराम. अर्धविराम. आता हा अर्धविराम पहा, 10 वाजून गेले तरी खेळ सुरू झाला नाही. आम्ही गावात वाट पाहिली पण काका आलेच नाही. म्हणजे पण असा अर्धविराम, पूर्ण पण वाक्य झालेलं नाही आणि फक्त स्वल्पविराम पण नाही. त्याच्यानंतर आहे पुढचं प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या वेळेस मात्र काळजीनं बघायचे, ज्या वेळेस स्पष्ट प्रश्न विचारला जातो त्यावेळेसच प्रश्नचिन्ह द्यायचे. स्पष्ट प्रश्न विचारला जातो, प्रश्नामध्ये स्पष्टपणे प्रश्नच असावा. आता वाक्य आहे, मला काय करावे ते समजत नाही. मला काय करावे ते समजत नाही म्हणजे हा प्रश्न नाहीच आहे. काय करायचंय तो प्रश्न वाटतो पण ते समजत नाही. या वाक्यात स्पष्टपणे प्रश्न नाही, मग आपण प्रश्नचिन्ह द्यायचे नाही. तुझ्या गावाचे नाव काय, तुझ्या मामाचे नाव काय, किंवा वेगवेगळे, तुला काय आवडते, तुला कोणता खेळ आवडतो, कोणता, काय, कसे, हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर त्यावेळेस प्रश्नचिन्ह द्यायचं. आता त्याच्या पुढचं आहे उद्गार चिन्ह. ज्या वाक्यात भाव, मनातील भावना व्यक्त होतात त्या वाक्यात उद्गार चिन्ह देतात. भाव असतो, मनातील भावना असतात, अरे बापरे, अगो बाई, म्हणजे खूप असं आश्चर्यचकित भावना व्यक्त करत असतं, पण बापरे केवढा मोठा हा साप आहे, अरे रे खूप वाईट झाले. असे जे मनातील भावना असतात, भाव असतात, त्यासाठी आपण काय करणार आहोत, उद्गार चिन्हच देणार आहोत. पुढचं आहे अवतरण चिन्ह. आता ह्या ठिकाणी बघा, ते पीडीएफ तयार करताना अवतरण चिन्ह मात्र असं द्यायचं आहे. तिथं थोडस हे झाले, सॉरी. सिम्बॉल, हा, त्यात एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. मग एकेरी अवतरण चिन्ह हे एकच आहे. हे 2 प्रकारे असतं अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. ही एकच येणार. आणि दुहेरी अवतरण चिन्ह,
असेच, पण ते 2 येणार. आपल्या लेखनात एखादी म्हण, पुस्तकाचे नाव, सुभाषित देताना एखाद्या व्यक्तीचे उद्गार जसेच्या तसे द्यावायचे असतील तर एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. मग एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरायचं बघा. सत्यमेव जयते हे आमचे ब्रीद वाक्य आहे. मग असं पहा, एखादी म्हण, पुस्तकाचे नाव, सुभाषित, एखाद्या व्यक्तीचे उद्गार जसेच्या तसे द्यावायचे असल्यास आपल्याला एकेरी अवतरण चिन्ह. आणि खाली दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह द्यायचे आहे. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द म्हणजे जसं तसं बोलणं. आई मला चहा दे, आई मला चहा दे. आई म्हणाली तू आज काय करणार आहे. ताई म्हणाली मला हे आवडतं. तसं उदाहरण दिले पहा, राम म्हणाला उद्या क्रिकेटची मॅच आहे. तोंडचे शब्द जसे तसे दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. शरद म्हणाला मी सहलीला येईन. मग असंच पहा, हे एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह यातला फरक समजून घ्या. पुढे प्रश्न आहेच, पण तरी सुद्धा बारकाईने पहा आणि आपल्या पेपरमध्ये मात्र काळजीनं प्रश्नांची उत्तरं घेत चला. तर संयोग चिन्ह आहे. संयोग चिन्ह म्हणजे थोडस रेषा, थोडीशी काहीतरी रेषा येते. संयोग चिन्ह. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. याशिवाय ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास सुद्धा संयोग चिन्ह वापरतात. वैभव 2-3 दिवसांनी येणार आहे किंवा आई वडील हे दोन शब्द, दोन वाक्य जोडण्यासाठी संयोग चिन्ह वापरतात. आणि ओळ ओळ लिहून झाल्यानंतर समजा हे पान आहे, या पानाने पहा मी गावाला, मी गावाला. आता जाणार शब्द पण तिथं होणार नाही, पण जागा तर भरपूर राहते आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे आपण, इथं फक्त जा ना आणि र जर राहिला तर इथं सुद्धा संयोग चिन्ह द्यायचं आहे, इथं थोडस, आणि मग ते वाक्य पूर्ण करायचे. म्हणजे ओळीच्या शेवटी शब्द ओळ पूर्ण करताना सुद्धा ते करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे अपसरण चिन्ह. अपसरण चिन्ह संयोग चिन्हापेक्षा थोडस जास्त मोठं राहतं. वाक्य अर्धवट राहिल्यास स्पष्टीकरण देण्यासाठी. आता आपल्या 5वीचा हाती तिथं माती हा धडा होता. त्या धड्यामध्ये महाराज तुमचा राजवाडा बघा, तिथं खूप मोठं असं अपसरण चिन्ह आलेलं आहे. म्हणजे तिथं खूप वेळ थांबलेलं आहे. ते घर, ते पलीकडचे घर, म्हणजे असं पूर्णतः वेळ लागतो असं ते अपसरण चिन्ह आलेलं आहे तिथं. त्याच्या पुढचं आहे अवग्रह. एखाद्या वर्णाचा लांब उच्चार करताना अवग्रह वापरतात. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही किंवा खूप असं वाईट झालं तर माणूस पटकन म्हणतं, असं लांब उच्चार करत शी करतं. कुठेतरी काहीतरी परिस्थिती घाण असल्यावर नंतर मग ते अवग्रह आहे, त्याला डबल एस लिहितात. त्याच्यानंतर काकपद. लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी चिखून म्हणजे काकपद. मी खेळतो, पण मी खेळतो पण तिथं लिहायचं राहिलेलं होता क्रिकेट. मग काकपदचं चिन्ह असं आहे. म्हणजे मग आता तिथं मी खेळतो, खेळतो लिहिलं पण तिथं नाव लिहायचं राहिलं क्रिकेट. मग क्रिकेट नाव लिहायचंय, मग पूर्ण असं करून इथं लिहावं लागते क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. किंवा घाईघाईमध्ये एखादं वाक्य लिहायचं राहिलेलं होतं, वाक्य लिहिलं आणि वाक्यामध्ये एखादा शब्द लिहायचा राहिला तर ते पूर्ण खोडून करूच तर ते खोडायचं नाही. खोडून पुन्हा तिथं घाण करूपर्यंत आपल्याला हे काकपद चिन्ह देऊन तो शब्द तिथं टाकता येतो आणि तो शब्द तिथं टाकता येईल आणि व्यवस्थितपणे राहील. त्याच्यानंतर पुढचं आहे, आता प्रश्न आहेत आपले. खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह घातलेले वाक्य ओळखा. चुकीचे विरामचिन्ह. बापरे काय भयानक अपघात.
दुसरा आहे कृष्णा काठी वसलेले चनापूर हे गाव. तिसरा आहे ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय. आणि चौथा आहे गणेशला गुलाब, मोगरा, जुई आणि शेवंतीची फुले आवडतात. आता बारकाईनं न पाहता सरळ वरवर पाहिलं तर चारही पर्याय आपल्याला सारखेच दिसणार आहेत. चारही पर्याय, कारण पहिल्या पर्यायामध्ये सुद्धा व्यवस्थित आहे. दुसरा आहे, तिसऱ्याला पुस्तकाचे नाव आहे ते एकेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे. पण बघा गणेशला गुलाब, मोगरा, जुई आणि शेवंतीची फुले आवडतात. जुई व शेवंतीमध्ये सुद्धा स्वल्पविराम दिलेला सुद्धा नाही, ते सुद्धा योग्य वाटतंय. पण गुलाब या शब्दाच्या पुढे बघा बारकाईने पाहिलं तर आपल्याला आपला पर्याय बरोबर दिसतोच. गणेशला गुलाब, गुलाबच्या पुढे अर्धविराम दिलेला आहे, तिथं स्वल्पविराम दिलेला नाही. आणि मग असे बारकाईने पाहून आपण आपले पेपरचे मार्क 100% मिळवायचे. प्रश्न दुसरा आहे वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. आता वाक्यातील विरामचिन्ह ओळखायचे. आई कुठे जायची तयारी चालली? आई, आई काढून स्वल्पविराम दिलेला आहे, दुहेरी अवतरण चिन्ह असं. आई कुठे जायची तयारी चालली आहे? जायची तयारी चालली असं आईची मुलगी म्हणताय. तिच्या तोंडचं पूर्णतः जसं तसं वाक्य आलेलं आहे. वाक्य आल्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह. आणि कुठे जायची तयारी चालली आहे म्हणजे तिथं प्रश्नचिन्ह सुद्धा आलेलं आहे. कुठे या शब्दावरून प्रश्न विचारलेला आहे. पूर्णतः तोंडचं उद्गार असल्यामुळे दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे. आई म्हटल्यावर थोडं थांबलेले आहे, तिथं स्वल्पविराम आलेला आहे. मग त्यांनी काय विचारले, खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. मग विरामचिन्हे ओळखताना मात्र आपण पर्याय न पाहता मी सांगितल्याप्रमाणे पहिलं काय लिहायचंय, पहिलं कोणतं विरामचिन्ह आलेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह दिसतंय, स्वल्पविराम दिसतंय आणि प्रश्नचिन्ह दिसतंय. मग त्यांचे डायरेक्ट नावच लिहायचे, दुहेरी अवतरण चिन्ह. प्रश्नपत्रिकेत लिहिलं तरी चालेल आणि मग आपला पर्याय शोधायचा आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि पुढचं आलेलं आहे प्रश्नचिन्ह. आता आपला आलाय पर्याय, दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे, स्वल्पविराम आलेला आहे, प्रश्नचिन्ह आलेलं आहे. मग आता हे तीनही शब्द कोणत्या पर्यायात आहेत ते बघायचं आणि मग बिनधास्त त्या पर्यायाला टिक करायची आणि तोच नंबर आपल्याला गोल करायचा आहे. तोच नंबर आपल्याला गोल करायचा आहे. आता पुढचा आहे, पुढे दिलेल्या विरामचिन्हांच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता पुढे दिलेलं कोणतं आहे, उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह फक्त नाव दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला चिन्ह ओळखायचे. पहिला पर्याय दिलेला आहे प्रश्नचिन्ह, दुसरा आहे स्वल्पविराम, तिसरा आहे पूर्णविराम आणि चौथा आहे उद्गार चिन्ह. आता हा प्रश्न आपल्याला कसा आहे, उद्गार चिन्ह, उद्गार चिन्ह नाव दिल्याबरोबर उद्गार चिन्ह कोणतं आहे ते शोधायचंय. मग डायरेक्ट चिन्ह दिसतंय, सराव शाळेमध्ये जोपर्यंत सराव चालू आहे तोपर्यंत डायरेक्ट चिन्ह दिसतंय आणि डायरेक्ट रंगवायचं नाही, त्या वेळेला पेपरला लिहायचंय. पण शाळेच्या सरावाला मात्र याचं नावच लिहायचंय. थोडक्यात लिहिलं तरी चालन, चिन्ह नाही लिहिलं तरी चालन. प्रश्न, प्रश्नचिन्ह, इथं स्वल्पविराम, इथं पूर्णविराम आणि इथं उद्गार चिन्ह, असं पूर्ण आपल्या आपल्या पेपरमध्ये शाळेच्या सरावला पूर्णतः लिहून काढा. आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्स येणार आपलं बरोबर आहे. आणि मग त्या उद्गार चिन्हाला गोल करा आणि जो नंबर आहे तोच नंबर तिकडं लिहा. त्याच्या पुढचा आहे संयोग चिन्ह.
संयोग चिन्हाच्या बाबतीत सुद्धा तेच करायचं आहे आपल्याला. संयोग चिन्ह करताना पूर्ण कुठं कुठं कोणते कोणते चिन्ह आले ते सगळे लिहून काढायचे. त्याच्या खाली आहे प्रश्नचिन्ह. आता प्रश्नचिन्ह सुद्धा आहे तसे बरोबर लिहून काढायचं आहे. त्याच्यानंतर स्वल्पविराम आलेला आहे, संयोग चिन्ह आलेलं आहे, पुढे उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. त्यांची नावं लिहा. सुरुवातीला शाळा स्तरावर लिहायला काही अडचण नाही. आपली बैठक वाढते आणि बैठक वाढल्यानंतर अभ्यासाची जास्त सवय लागते. प्रश्न चौथा, खालील वाक्यात विरामचिन्ह किती आलेले आहेत ते सांगा. आता विरामचिन्ह किती आलेले आहेत? आता इथं मगाशी जो प्रश्न होता तसा प्रश्न नाही, इथं कोणती आलेले आहेत बाबांनी विचारले. मगाशी फक्त कोणते आलेले होते त्यांचे नाव विचारले होते, पण आता इथं किती आले ते विचारले. स्वल्पविराम, सफाईच्या कामात वाईट काय आहे? काय वाईट आहे तिथे सुद्धा प्रश्न विचारलाय. सफाईच्या कामात वाईट काय आहे? विचारले, बोलले, त्यांच्या तोंडचे उद्गार आले, दुहेरी अवतरण चिन्ह आलं. काय आहे प्रश्न विचारलेला आहे, बाबांनी विचारले, त्या तोंडून गेलेला आहे, तिथं स्वल्पविराम आलेला आहे थोडा. मग कोणते किती विरामचिन्ह आले ते विचारलेले. मग आता आपण घाई गडबडीत करतो, हे एक, हे एक, हे एक, हे एक. मग असं करायचं नाही. हे दोन्ही अवतरण चिन्ह हे दोन्ही मिळून एकच होतंय. स्वल्पविराम एक आणि प्रश्नचिन्ह एक. मग या वाक्यामध्ये किती आलेत? पहिले पण हे पण धरतात आणि हे पण धरतात. घाई गडबडीमध्ये मुलं गोंधळून जातात आणि स्पष्ट म्हणतात काय काय चिन्ह आलेले आहेत. प्रश्नचिन्ह आलंय, तिथे अवतरण चिन्ह आहे, इथं अवतरण चिन्ह आहे आणि इथं स्वल्पविराम आहे. आणि असं म्हणून ते काय करतात, लगेच 4 पर्यायाला गोलाला करून ठेवतात. आणि किंवा स्वल्पविराम कधी कधी पाहिला जात नाही, मग ह्याला एक मानून प्रश्नचिन्ह एक मानून लगेच पहिलाच पर्याय 2 दिलेला असतो आणि मग 2 माझं बरोबर आलेलं आहे, मी बरोबर सोडवलेलं आहे असं सगळेजण म्हणत असतात, पण तिथं आपलं उत्तर चुकलेलं असतं. म्हणून आपण फिक्स उत्तर येईल अशा हिशोबाने आपण आपले काम करायचीच असतात. पुढचा पहा, प्रश्न 5वा आहे. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल? तुझ्या मामाचे नाव काय? आता कोणतं विरामचिन्ह द्यायचंय आपल्याला? तुझ्या मामाचे नाव काय? काय म्हणल्यावरती तर प्रश्न विचारलेला आहे, पूर्णविराम होऊ शकत नाही. तुझ्या मामाचे नाव मोहन आहे असं जर असेल तर पूर्णविराम येईल. स्वल्पविराम येणारच नाही आणि उद्गारवाचक नाहीच नाही. म्हणून मग तुझ्या मामाचे नाव काय? तर त्या ठिकाणी काय येणार आहे आपल्याला? प्रश्नचिन्ह. मग प्रश्नचिन्ह चा पर्याय बरोबर आपल्याला गोल करायचंय. पुढचं बघा, 6वा आहे. आपण जाऊया का यात्रेला? आपण जाऊया का यात्रेला? आपण जाऊया का यात्रेला? आता हे सरळ सरळ वाक्य आहे, पण याच्यामध्ये काय विचारलंय हे ध्यानात ठेवत चला. जाऊया का यात्रेला? आता इथं कोणते विरामचिन्ह द्यायचे आपल्याला? पहिला आहे उद्गारवाचक चिन्ह, दुसरा आहे पूर्णविराम, तिसरा आहे प्रश्नचिन्ह आणि चौथा आहे स्वल्पविराम. आता याच्यामध्ये स्पष्ट विचारले, आपण जाऊया का यात्रेला? जाऊया का यात्रेला? आईला, वडिलांना, मामाला, मामीला, कोणाला तरी सगळ्यांनी एकमेकात विचारात घेऊन हा प्रश्न विचारलेला आहे. आणि म्हणून आपल्याला तिथं प्रश्नचिन्हच योग्य आहे. मग असे संभ्रमात टाकणारे काही प्रश्न असतात तर ते सुद्धा आपल्याला काय करायचे, बारकाईने बघायचे. आता त्याच्यानंतरच पहा, पुढचा प्रश्न आहे, आपला देश साखर, अद्रक, कापड, कांदा व चहा. आपला देश
कापड, अद्रक, कापड, कांदा व चहा. कांदा व चहा निर्यात करते. आपला देश, हे एक वाक्य आहे आणि हे फक्त स्वल्पविरामासाठी घेतलेलं आहे. आपला देश अद्रक, कापड, कांदा व चहा निर्यात करतो. आता इथं स्वल्पविराम किती वेळा स्वल्पविराम येईल? आता तिथं स्वल्पविराम दिलेले नाहीयेत. मग आता स्वल्पविराम कुठं कुठं येईल हे पहा. विविध प्रकारच्या वस्तू, विविध प्रकारचे फुलं, फळं, प्राणी, हे सगळ्या गोष्टी दिल्यानंतरच आपल्याला काय करायचंय, ह्या स्वल्पविरामाचा उपयोग करायचा आहे. तर मग अद्रक झाल्यावर कापड, म्हणजे अजून एक वस्तू वाढलेली आहे, तिथं स्वल्पविराम दिलेला आहे. कापडच्या नंतर कांदा, तिथं सुद्धा एक वस्तू वाढलेली आहे, तिथं सुद्धा स्वल्पविराम दिलाय. व चहा, तर व चहा मध्ये स्वल्पविराम येणार नाही, निर्यात करतो. हे किती आलेत? साखर राहिला का? देश साखर. ओके ओके. आता त्याच्यामध्ये एक शब्द राहिलाय आपला, साखर पण राहिलेला आहे. आपला देश साखर, अद्रक, कापड, कांदा व चहा निर्यात करतो. आता साखर झाल्यानंतर अद्रक आलेलं आहे, इथं स्वल्पविराम आहे. अद्रक झाल्यानंतर कापड आहे, कापड झाल्यानंतर कांदा आहे. पण कांदा आणि चहा मध्ये व टाकलेलं आहे, शेवटचा आहे, त्याच्यामध्ये स्वल्पविराम येणार नाही. त्याच्यामध्ये स्वल्पविराम येणार नाही हे ध्यानात ठेवायचं. असे फसवेगिरीचे प्रश्न मात्र आपल्याला कायम असतात आणि ह्या प्रश्नांपासून आपण काय करायचं, सावध राहायचे. आता त्याच्या पुढचं आहे ते पेज. आता त्याच्या पुढे बघा, हे सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक विरामचिन्हाला घेतलेल्या आहेत. पुढे एक परिच्छेद आहे बघा. अहो बाई, काय म्हणून काय विचारता? आता काय विचारता हा प्रश्न विचारलेला आहे बघा. वाहतुकीचा नियम मोडलात तुम्ही, हा एक परिच्छेद आहे आणि परिच्छेदामध्ये किती प्रकारचे विरामचिन्ह असतात, काय असतात, हे सगळ्या गोष्टी पहा. मी कधी मोडला? अहो, पुढची गाडी गेली म्हणून मी ही गाडी पुढे आणली. मुसळधार पावसामुळे सिग्नल कडे लक्ष नाही गेलं. असं म्हणून कसं चालेल? वाहतुकीचे नियम तुमच्या संरक्षणासाठीच असतात असतात ना. वाहतुकीचे नियम तुमच्या संरक्षणासाठीच असतात ना, असं म्हणून कसं चालेल? इथपासून असतात ना पर्यंत त्यांच्या तोंडच उद्गार आहे. त्यामुळे तिथं दुहेरी अवतरण चिन्ह बघा. आणि हे काय, हेल्मेटही नाही घातलं, घातलं तुम्ही, हेल्मेटही नाही घातलं तुम्ही, ते सुद्धा आश्चर्यचकित होऊन विचारले. म्हणून तिथे सुद्धा आपल्याला काय आलेले, उद्गार चिन्ह आलेले. त्याचाही दंड आकारतो थांबा, त्याचाही दंड आकारतो थांबा. थांबा म्हटल्यानंतर तिथे सुद्धा उद्गार चिन्ह आलेले आणि तोंडचं उद्गार तोंडचे असल्यामुळे तिथे सुद्धा दुहेरी अवतरण चिन्ह आलेले. अहो जरा घाईत होते हो म्हणून विसरले, घाईत होते म्हणून विसरले. हेल्मेट तुमच्या सुरक्षेसाठीच असतात ना, हेल्मेट तुमच्या सुरक्षेसाठी असतात. हो खरं आहे, नियमानुसार तुमचा जो दंड आहे तो घ्या तुम्ही. मग आता बघा, हा परिच्छेद दिला, परिच्छेद आहे आणि हा परिच्छेद हा मुद्दा म्हणून ठेवलेला आहे, कारण त्याच्यामध्ये पहा प्रत्येक चिन्ह आलेले आणि बारकाईनं. आता बिगर याचं पहा, बिगर चिन्ह देता हे कसं वाचणार? अहो बाई काय म्हणून विचारता? वाहतुकीचा नियम मोडलात तुम्ही. मी कधी मोडला? अहो पुढची गाडी पुढे गेली म्हणून मी गाडी पुढे आणली. आणि कोणी काय बोललं हे कळत नाही, कोण म्हणालं ते कळलं नाही, कशामुळे म्हणतं ते सुद्धा कळालं नाही. मग ह्या गोष्टी
बारकाईनं. मग त्यासाठीच्या विरामचिन्हांची गरज असते आणि विरामचिन्हांची गरज असते. आणि जिथं विरामचिन्ह, जिथं योग्य सगळ्या गोष्टी, तिथं पूर्णत्व, यशाचं पूर्णत्व असतं. असं म्हणून कसं चालेल? बा तिथं बरोबर प्रश्न विचारलेला आहे. वाहतुकीचे नियम तुमच्या सर्वांच्या संरक्षणासाठीच असतात ना. मग इथपर्यंत पहा, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. दुहेरी अवतरण चिन्ह बरोबर त्याने घेतलेले आहे. आणि हे काय, हेल्मेट नाही घातलं तुम्ही. मग हे एकदम आश्चर्यचकित होऊन तिथल्या ट्रॅफिक रूल्स त्यांनी सांगितलेलं होतं, त्याचाही दंड आकारतो थांबा. ज्या ठिकाणी उद्गार या संती, आता इथून पुढं तुम्ही सुद्धा काय करायचंय, हे सगळे परिच्छेद घ्यायचे किंवा आपल्या मनाने एक उतारा लिहायचा आहे. दैनंदिनी लिहा. कालची दिवाळीच्या सुट्टीमधली सगळी दैनंदिनी लिहा. आज दिवसभरात दैनंदिनी लिहा. आणि पूर्ण दैनंदिनीमध्ये घरामध्ये काय काय संवाद झाले, आता हे आठवणार नाही तुम्हाला पहिल्या दिवशीपासून, समजा दिवाळीच्या दिवशीपासून, आणि ज्या दिवशीचं आठवलं त्या दिवशीचं लिहा. बाबा म्हणाले, म्हणालेच्या नंतर तिथं दुहेरी अवतरण चिन्ह करा. आई म्हणाली, ताई म्हणाली चल खेळायला, आई म्हणाली चल लाडू वळायला ये, मला हे काम दे ते काम दे. अशा पद्धतीने तुम्ही जर दिवाळीच्या सुट्टीतले काही उतारे लिहिले, दैनंदिनीच लिहिली, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी विरामचिन्ह घालायचं. चुकेल एखादं आणि शिक्षकांना नेऊन दाखवा, ते बरोबर कुठं आहे आणि चुकीचं कुठं आहे ते बरोबर सांगणार. आणि विरामचिन्ह तुमचा आयुष्यभरासाठी हा घटक तुमचा विसरणार नाही. पूर्णतः आपल्या जीवनामधून आपण ज्यावेळेस पुढे जातो, आपल्या घडण्याला घटनातून किंवा आपण आपल्यापासून तयार करतो. संवाद सुद्धा, संवाद तयार करायचा, आपल्या घरातला संवाद तयार करायचा. तसं हे विरामचिन्हासाठी सुद्धा, काळासाठी सुद्धा, लिंग वचन हे सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी अगोदर ताडून पाहायच्या. शाळेमध्ये वेगवेगळे जेवणा सुट्टी असते, मधल्या सुट्टी असतात, त्या वेळेस चालता चालता इतर काही गोष्टी बोलण्यापेक्षा तर हे जरी केलं तरी काय हरकत आहे. आता इथं कोणतं विरामचिन्ह सांग, तुला किती मार्क पडले सांग, विरामचिन्ह कोणतं येईल? तुला काय आवडते सांग, कोणतं येईल? अरे आजची भाजी काय मला आवडत नाही, सांग बरं विरामचिन्ह कोणतं आलं? बोलता बोलता सुद्धा हे सगळ्या गोष्टींचे होतं. आता थोड्या वेळाने लगेच काय म्हणणार आपण, काल आपण काय अभ्यास केला, कोणता काळ होता? आता आपण पेपर सोडवतोय, कोणता काळ आला? म्हणजे अशा पद्धतीने आपल्या एकमेकात मित्रांमध्ये चर्चा करायची. आणि मित्रांमध्ये चर्चा केल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट एकदम जवळीक वाटते, आपुलकीची वाटते. आणि ती आपुलकी आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरायची. आणि आपुलकीनं किंवा खुलून मनानं जे जे आपल्याला कळन ते आपण सगळ्यांना सांगायचं. सगळ्यांना सांगितल्यानंतर मित्रांचे जर गट तयार केले तर शिक्षकांनी खूप समजून देण्यापेक्षा मित्रांच्या ग्रुपमध्ये, पेअरमध्ये सुद्धा खूप चांगलं डिस्कशन होऊ शकतं. आणि एकमेकांना प्रश्न विचारा, नाही समजलं तुम्ही सांगायचं, त्याला कळलं, समजा तुम्हाला नाही कळलं त्याच्याकडून समजून घ्यायचं. आणि ती समजण्याची पद्धती कधीच आपण विसरत नाही. उलट आपण असं म्हणतो, मी पाचवीला होतो त्यावेळेस माझा तो मित्र होता, त्याने मला हे समजून सांगितलं, मला ते कधीच विसरत नाही. मला अगदी माझ्या सगळं सुद्धा तसंच होते. आम्ही सुद्धा मैत्रिणी खूप गप्पा करायचो, आणि गप्पा करताना सुद्धा हेच गप्पा असायचे. आणि मग बोलता 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 आपले काही घटकच पूर्ण होऊन जायचे. प्रश्न असो, धड्यावरचे प्रश्न असो, पाठावरचे असो, लिंग बदला असन, हे सांग याचं लिंग वेगळं काय येईल, हे सांग त्याचा काळ काय येईल, ह्याला विरामचिन्ह कोणतं येईल. कोणत्याही घटकावर, अगदी इंग्रजी असो, गणित असो, मराठी असो, कोणताही घटक असो, तर त्याला आपण बारकाईने सगळं बघायचं आहे. आणि आता एक जाता जाता मी हे एक सांगून जाईल काय, हे एक आपल्याला एवढ्या स्टेप पूर्ण करायच्या आहेत, 2, 3, 4 आणि 5. सपोज 5 स्टेप पूर्ण करायचे आहेत. म्हणजे इथं 20 मार्क झाले, इथे 40 मार्क झाले, इथं 60 मार्क झाले, 80 झाले आणि इथे 100 झाले. ठीक आहे. किंवा इथं 25, 50, 25 ठेवू आपण. इथं 25, 25, 25, 50, 75, 100 आणि 125. आता आपण आपल्या जीवनामध्ये एक टार्गेट केलं, आपल्याला 50% पाडले, खूप झाले, असं जर केलं तर आपण 25% मध्ये येतो आणि फेल होतो.
हे शेवटी सांगायचंय. आणि आपली आता परीक्षा आहे, परीक्षा आता 2 महिन्यावर येऊन थांबलेली आहे. आपलं टार्गेट कुठं पाहिजे? ज्यांचं टार्गेट 75% असेल, आता प्रत्येकाचे टार्गेट वेगळे असतात. 75% असेल ते 50% येऊन थांबतात. आपण किती मोठा गोळा घेतला, उचलला आणि फेकण्याचा प्रयत्न केला, रोजच्या सरावाने लांब जाऊ शकतो, पण मेन परीक्षेच्या सरावामध्ये आपला गोळा थोडासा मागच राहतो. आणि तिथलं वातावरण असतं, स्वतःच मेंटॅलिटी, समजा स्वतःची विचार करण्याची क्षमता, हे सगळ्या गोष्टी त्याला पूरक असतात. मग आपलं टार्गेट कुठं पाहिजे? आपलं टार्गेट आहे 125 मार्क मिळवणार, 125, 100%च्या पुढे जाणार. इतकं टार्गेट जर झालं तर आपण मात्र परफेक्ट 100%च्या बी थोडं खाली राहणार. 100% सुद्धा मिळणार नाही, 150 मार्क मिळणारच नाहीत. आणि जर मिळाले तर दैव बलत्तर एकदम मस्त, आपण विचार करून पेपर लिहिला असं म्हणेल. म्हणून आपण आपलं टार्गेट कधी पण वरती ठेवायचं, उच्च इच्छा ठेवायची. आणि उच्च इच्छा ठेवल्यानंतरच आपल्याला इच्छित तेवढं फळ प्राप्त होतंय, हे ध्यानात घ्या. शेतकरी खूप काम करतो, खूप काम करतो, 100% पीक मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु तेवढं हातात येत नाही. आपण सुद्धा खूप अभ्यास करतो, पण परीक्षेला वेगळेच प्रश्न असतात, राव काय कळत नाही असं बोलून बाहेर येतो. पण तसंही बी नाही, फक्त ऍडजस्टमेंट तिथं करायची नाही, तिथं अंडरस्टँडिंग करायचे, समजून घ्यायचे. आणि ती वेळ महत्वाची आहे. त्या वेळेला ते प्रश्न, उत्तर अवघड नाहीयेत, फक्त प्रश्न अवघड असतात. जो प्रश्न समजून घेणार त्याला सगळं येणार. आता पुढचा एक उतारा बघा, नमुना उतारा ठेवते. अरे, मला वाटतं गाडी दुसऱ्या फलाटावर येणार आहे. आता फलाटावर येणार आहे, पण सौरभ तू पाहिलं नाहीस का? मला फक्त डब्याचा क्रमांक माहित आहे. गौतम, आता तुम्ही चर्चा करू नका, आपण तिथे गेल्यानंतर गुरुजींना विचारणार आहोतच. हो थोराली, पण तुम्ही सर्व साहित्य सोबत घेतले ना? हो गौतम, सावकाश जा, जपून या सर्वजण. काय सौरभ, काळजी घ्या. हो बाबा, व्यवस्थित जाईन, पोहोचल्यावर फोन करेन. वेळेवर जेवण घ्या. काय स्वराली, जपून या. हो काकू, बरं आम्ही निघालो, चला. आता ते निघालेले आहेत. आणि निघताना मात्र हा एक संवाद दिलेला आहे. तर संवादामध्ये हा संवाद देण्याचं कारण एवढंच, ते विरामचिन्ह बघा. अरेचे तिथे थोडं थांबलंय, स्वल्पविराम आलेला आहे. त्याच्यानंतर मला वाटतं गाडी दुसऱ्या फलाटावर येणार आहे. हे वाक्य पूर्ण एक जणाचंच आहे, त्याच्यामुळं तिथं पूर्णतः काय केलेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह केलेलं आहे. पण तिथं थोडं थांबलेलं आहे. सौरभ, तू मला पाहिलं नाहीस का? नाहीस का म्हणजे तिथं प्रश्न विचारलेला आहे. मला फक्त डब्याचा क्रमांक माहितीये, हा एकटाच बोललेला आहे. परंतु तिथं काय काय आलंय, दुहेरी अवतरण चिन्ह पण आलंय, स्वल्पविराम पण आलाय, प्रश्नचिन्ह पण आलंय आणि पूर्णविराम सुद्धा आलाय, वाक्य सुद्धा पूर्ण झाले. गौतम, आता तुम्ही चर्चा करू नका, आपण तिथे गेल्यानंतर गुरुजींना विचारणार आहोतच. बघा, हे दुसरा मित्र म्हणालाय, आता तुम्ही चर्चा करू नका. गौतम झाल्यानंतर थोडं थांबलेलं आहे, चर्चा करू नका, तिथं थोडं थांबलेलं आहे, मी स्वल्पविराम आलेलं आहे. आपण तिथे गेल्यानंतर गुरुजींना विचारणार आहोतच. तिथं वाक्य पूर्ण झालंय. पण आता काय करायचंय, हे सगळे विरामचिन्ह सगळे बघायचे आणि एकत्र करायचे. आणि आता अशाच प्रकारे तुम्ही दिवाळीची दैनंदिनी पूर्ण लिहून काढा. असे संवाद पण बघा, परिच्छेद बघा, आणि बिगर विरामचिन्हांचे परिच्छेद लिहा, आणि विरामचिन्ह देऊन परिच्छेद लिहा. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला किती मजा येईल पहा. आणि थोडेसे 1-2 विरामचिन्ह चुकून बघा, ते वाक्य कुठं जाते, याची सुद्धा मजा आपल्याला घेता येईल. आणि आपल्याला पुढील परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. आज पारनेर तालुक्याच्या वतीने आदरणीय कदम मॅडम यांनी अतिशय सुंदर असं काळ, विरामचिन्हे या भागावरती मार्गदर्शन केलं. त्यांचे मी जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग, पारनेर पंचायत समिती शिक्षण विभाग आणि ही टेक्निकल टीम या सर्वांच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो आणि आजचं लेक्चर या ठिकाणी संपलं असं सांगतो.
दोन पानाचं झालं. Okay.